25 जून 1932ला भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध आपली पहिली कसोटी खेळण्यासाठी म्हणून मैदानात उतरला आणि त्या दिवसापासून आज तगायत अनेक महान खेळाडू या संघाने पाहिले। लाला अमरनाथ, सुनील गावस्कर पासून अगदी सचिन तेंडुलकर, विराट कोहली पर्यंत एकापेक्षा एक असे सरस फलंदाज भारतीय क्रिकेट संघाने पाहिले। पण का कुणास ठाऊक ह्या भारतीय भूमीत इतर देशांप्रमाणे जलद गती गोलंदाज मात्र घडत नव्हते। पण 44 वर्षांनी कपिल देव नावाचा एक सितारा भारतीय संघाला मिळाला, ज्याने भारतीय क्रिकेटची कहाणीच बदलून टाकली। कपिलने भारतीय क्रिकेट इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला, पण ज्याला सुरुवात आहे त्याला शेवटही आहे। 1989 नंतर कपिल नावाचा हा बुरुज ढासळायला सुरुवात झाली। आता प्रश्न होता, कपिल देव नंतर काय? कोण घेणार कपिलची जागा? आणि याच प्रश्नाचं उत्तर आकार घेत होतं कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यात। म्हैसूर कॉलेजमधून बीटेकचे शिक्षण घेणारा एक मुलगा उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी करण्याच्या उद्देशाने मन लावून अभ्यास करत असतो। पण या मुलाच्या नशिबात मात्र काही वेगळंच लिहिलं होतं। आवड म्हणून तो क्लबसाठी खेळायचा। उंचपुरी शरीरयष्टी आणि वेगवान गोलंदाजीची लाभलेली दैवी देणगी या मुलाचं भाग्य बदलणारी होती। क्लबकडून खेळताना तो मुलगा कमी वेळात म्हैसूर एक्सप्रेस म्हणून नावारूपास आला। म्हैसूरचा हा मुलगा म्हैसूर पाका इतकाच गोड स्वभावाचा देखील होता। नाव होतं जवागल श्रीनाथ। भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडाप्पा विश्वनाथ कर्नाटकच्या टेस्ट क्रिकेट बोर्डाचे सिलेक्टर होते। फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हैदराबाद विरुद्ध खेळताना गुंडाप्पा विश्वनाथ यांनी श्रीनाथ यांना पाहिले। या मॅचमध्ये श्रीनाथ यांनी सलग 3 फलंदाज बाद करत हॅट्रिक केली आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा लक्ष वेधून घेण्यात जवागल श्रीनाथ यशस्वी ठरले। या मालिकेत श्रीनाथ यांनी 25 विकेट घेतले। भारतीय संघात श्रीनाथची निवड होते। पुढे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये श्रीनाथ नावाची दौडघौड अशीच सुरू असते आणि 18 ऑक्टोबर 1991 मध्ये शारजा येथे होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात श्रीनाथची निवड होते आणि पहिल्याच सामन्यात 9 षटकात 31 धावा देत तो एक खेळाडू बाद करतो। पुढच्याच महिन्यात 29 नोव्हेंबर 1991ला ब्रिस्बेन मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीनाथ आपला पहिला कसोटी सामना खेळतो आणि या पहिल्याच सामन्यात तो 3 विकेट घेतो आणि या मालिकेत श्रीनाथ 10 विकेट घेतो आणि भविष्यात दक्षिणेकडून येणाऱ्या जवागल श्रीनाथ नावाच्या वादळाची जाणीव भारतीय क्रीडा रसिकांना करून देतो। पण दुर्भाग्याने पुढची 3 वर्षे श्रीनाथला कसोटी सामन्यात खेळता येत नाही, कारण भारतीय मैदानांवर संघाची मदार फिरकी गोलंदाजीवर होती आणि एकाच जलदगती गोलंदाजाला संघात स्थान होते। अर्थात कपिल देव सारखा गोलंदाज संघात असताना इतरांसाठी गोलंदाजी हे केवळ पूर्ण न होणारं स्वप्नच होतं। 1994 सालात कपिल देव यांनी निवृत्ती जाहीर केली आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी जवागल श्रीनाथ यांना मिळाली। या सामन्यात श्रीनाथने पहिल्याच इनिंगमध्ये 5 विकेट घेतले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 60 धावा कुटल्या। सामन्यात जवागल श्रीनाथ सामनावीर ठरला आणि जवागल श्रीनाथ हे नाव हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं। टीव्ही समोर बसून क्रीडा रसिकांची चर्चा रंगू लागली। एकच प्रश्न होता, कोण हा जवागल श्रीनाथ? 1996 सालात टायटन चषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा 3रा सामना भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला। या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची 8 बाद 164 अशी बिकट अवस्था होती। सचिन तेंडुलकर 88 धावांवर पायचीत झाला आणि सामना ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूने झुकला। आता फक्त गोलंदाज तेवढेच शिल्लक होते आणि अजूनही विजयासाठी 52 धावांची आवश्यकता होती। इकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू सामना आपल्या खिशात टाकल्याच्या आविर्भावात मैदानात वावरत होते।
मैदानात अनिल कुंबळे आणि श्रीनाथ ही जोडी खेळत असते आणि प्रेक्षागृहात श्रीनाथ आणि अनिल कुंबळेंची आई सामना पाहण्यासाठी उपस्थित असते. या दोघांनी घेतलेल्या प्रत्येक धावेसाठी या दोघांची आई जोरजोरात टाळ्या वाजवून उत्साह वाढवत असते. मॅग्राथ गिलेस्पीच्या माऱ्यासमोर 9व्या विकेटसाठी कुंबळे आणि श्रीनाथ ही जोडी पाय रोवून उभी राहते. ते मोठ्या मेहनतीने एक एक धाव जोडत जातात. प्रेक्षक अजूनही संभ्रमात असतात, कारण चेंडू आणि धावा बरोबरीत होत्या आणि श्रीनाथच्या बॅटमधून एक भला मोठा षटकार निघतो. चेंडू अगदी मैदानाच्या छतावर जाऊन पडतो आणि मैदानाचा ताबा भारतीय प्रेक्षक घेतात. कुंबळे आणि श्रीनाथची आई उठून उभी राहते. मैदानात एकच कल्ला होतो. भारतीय प्रेक्षक कुंबळे आणि श्रीनाथच्या जोडीसमोर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खांदे टाकतात. त्यांना कळून चुकतं, कुंबळे आणि श्रीनाथ या मित्रांसमोर आपला टिकाव लागणार नाही. बॅटची कड घेऊन कुंबळे 2 चौकार यष्टीरक्षकाच्या मागे लगावतो. जगातील 1 नंबरचा गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा ग्लेन मॅग्राथ जीवाची बाजी लावतो. पण तो दिवस श्रीनाथ आणि अनिल कुंबळे ह्या दक्षिणेतून आलेल्या वादळाचा होता. श्रीनाथने वैयक्तिक 30 धावा केल्या तर अनिल कुंबळेने 16 धावा करत या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात टीव्ही समोर डोळे लावून बसलेल्या करोडो प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मैदानात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सचिन तेंडुलकर सामनावीर ठरला तर श्रीनाथ आणि कुंबळे ह्या जोडीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. कपिल देव नंतर भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे पेलणारा, संघाला गरज असताना ऐन मोक्याच्या क्षणी विकेट टिपणारा, शांत स्वभावामुळे सर्वांना आपलासा वाटणारा, भारतीय प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेला आपला माणूस, म्हैसूर एक्सप्रेस, क्रिकेटचा रजनीकांत, जवागल श्रीनाथ. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 31 ऑगस्ट 1969 रोजी कर्नाटकातील हासन जिल्ह्यात जवागल श्रीनाथ यांचा जन्म झाला. पुढे हे कुटुंब म्हैसूरला स्थायिक झाले. श्रीनाथने म्हैसूरच्या मरिमल्लप्पा हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. वडील जे.के. चंद्रशेखर एक व्यावसायिक होते तर आई भाग्यलक्ष्मी ह्या गृहिणी होत्या. श्रीनाथचे वडील एक उत्तम व्हॉलीबॉलपटू होते आणि त्यामुळेच लहानपणापासूनच श्रीनाथला खेळाची आवड होती. पुढे उच्च शिक्षणासाठी म्हणून श्रीनाथने म्हैसूरच्या जयचम राजेंद्र कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आणि श्रीनाथला त्याच्यातला क्रिकेटपटू गवसला. इंटर कॉलेजमधून खेळताना वेगवान गोलंदाज म्हणून श्रीनाथने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण आपण कधी क्रिकेटर होईन असा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता. बीटेकची डिग्री घेऊन अमेरिकेसारख्या विकसित देशात जाऊन नोकरी करावी आणि आरामदायी जीवन जगावे हे स्वप्न उराशी बाळगत तो अभ्यास करत होता. माजी भारतीय क्रिकेटर गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या नजरेत तो आला आणि श्रीनाथच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. जवागल श्रीनाथ भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज म्हणून सिलेक्ट झाला. पण त्या काळात भारतीय संघात आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. एकतर भारतीय संघावर फिरकी गोलंदाजीचा प्रभाव होता आणि संघात एकच जलदगती गोलंदाज खेळणार अशी भारतीय व्यवस्थापनाची पॉलिसी होती. त्यामुळे कपिल देव सारखा खेळाडू संघात असताना श्रीनाथला संधी मिळणे अवघड होते. पण जवागल श्रीनाथने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कपिल देव नंतर त्यांची उणीव भासू दिली नाही. काहीच दिवसात जवागल श्रीनाथ भारतीय संघाचा भरोशाचा आणि मुख्य गोलंदाज झाला. आपण विकेट किती घेतले यापेक्षा संघाच्या विजयासाठी काय योगदान दिले हे महत्वाचे आहे असे श्रीनाथचे मत होते. तो जीव तोडून गोलंदाजी करायचा आणि ऐन मोक्याच्या क्षणी विकेट टिपायचा. सुरुवातीची काही वर्षे जवागल श्रीनाथच्या चेंडूचा वेग प्रचंड होता. झिम्बाब्वे विरुद्धच्या एका सामन्यात स्पीडामीटरवर हा वेग मोजण्यात आला तर तो 157 किलोमीटर प्रति तास रेकॉर्ड केला गेला.
हा वेग ॲलन डोनाल्ड आणि वासिम अक्रमच्या पेक्षाही जास्त होता. मुख्य वेगवान गोलंदाज असल्याने श्रीनाथवर अतिरिक्त ताण यायचा. सलग सामन्यात विश्रांती न घेता गोलंदाजी करावी लागत होती आणि याचाच परिणाम म्हणून मार्च 1997 श्रीनाथच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की श्रीनाथ संघात पुनरागमन करू शकेल की नाही अशी शंका होती. श्रीनाथ संघाबाहेर राहिला. त्याने या काळात आपली अपूर्ण राहिलेली इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आणि नोव्हेंबर 1997 भारतीय संघात पुनरागमनानंतर जवागल श्रीनाथच्या गोलंदाजीला अजून बहर आला होता. याच वर्षी 19 वन डे मॅच मध्ये 22च्या सरासरीने 37 विकेट त्याने घेतले. वेगवान गोलंदाज असूनही श्रीनाथ इतका शांत आणि संयमी खेळाडू आज तगायत झाला नाही. त्याचा शांत आणि संयमी स्वभाव हेच त्याच्या यशाचे गमक होते. डेनिस लिली, ॲलन डोनाल्ड सारखे महान गोलंदाज श्रीनाथला आपला आदर्श मानायचे. गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांच्या मैत्रीचे अनेक गमतीशीर किस्से सांगितले जातात. एकदा कानपूरला सामना सुरू असतो. या सामन्यात व्यंकटेश प्रसाद 12वा खेळाडू म्हणून खेळत असतो. श्रीनाथ गोलंदाजी करताना चेंडू फलंदाजाच्या पायाला लागतो. श्रीनाथ जोरात अपील करतो आणि पंच एक बोर्ड उंचावत फलंदाजाला पायचीत घोषित करतात. इतक्यात व्यंकटेश प्रसाद पाणी घेऊन मैदानात श्रीनाथ जवळ पोहोचतो. श्रीनाथ प्रसादला विचारतो, रिप्ले पाहिला का? प्रसाद होकारार्थी मान डोलवत हो असं उत्तर देतो. मग श्रीनाथ पुन्हा प्रश्न करतो, काय झालं? आऊट होता काय? त्यावर प्रसाद हसत म्हणतो, तुझा चेंडू चौथा स्टंप सोडून बाहेर जात होता. पंचांनी बाद कसा दिला माहित नाही, पण तू मात्र लकी आहेस, विकेट मिळाला. दोघेही हसत असतात. इतक्यात मैदानातील कॅमेरा दोघांच्या जवळ येतो. व्यंकटेश प्रसाद लगेच विषय बदलत श्रीनाथची पाठ ठोपटू लागतो आणि हसत हसत म्हणतो, वा किती सुंदर चेंडू टाकलास तू, वा. असाच एक किस्सा म्हणजे 1999 साली दिल्ली येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या डावात अनिल कुंबळेने 10 विकेट्स घेत इतिहास घडवला. कुंबळेचे जेव्हा 9 विकेट्स झाले तेव्हा श्रीनाथने आपल्या मित्रासाठी विकेट घेणे टाळले. त्याने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले. त्याने अनेक वाईड चेंडू देखील टाकले. तरीही श्रीनाथच्या एका चेंडूवर वकार युनुसचा झेल उडाला आणि हा झेल सदागोपन रमेशकडे गेला. श्रीनाथने झेल पकडू नको अशी खूण केली आणि पुढे या सामन्यात कुंबळेने 10 बळी घेत विश्वविक्रम केला. क्रीडा रसिकांनी श्रीनाथच्या या कृतीला निस्वार्थी मित्रप्रेम अशी उपमा दिली. जवागल श्रीनाथने जलदगती गोलंदाज म्हणून सर्वात जास्त 4 विश्वचषक खेळले आणि जहीर खानच्या बरोबरीने 44 विकेट्स देखील घेतली. श्रीनाथ आणि दक्षिण आफ्रिका संघ एक जबरदस्त कॉम्बिनेशन होते. आफ्रिकेसोबत एका कसोटी सामन्यात 21 धावा देऊन 6 विकेट्स त्याने घेतले. तर संपूर्ण करिअरमध्ये त्याने फक्त आफ्रिकेसोबत 60 विकेट घेतले. गोलंदाजीत इनस्विंग करण्यात श्रीनाथचा हातखंडा होता, पण करिअरच्या शेवटी श्रीनाथ उत्तम प्रकारचे आउटस्विंग आणि रिव्हर्स स्विंग सुद्धा टाकायचा. 30 ऑक्टोबर 2002 ला श्रीनाथने वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळत निवृत्ती जाहीर केली. याच वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती घेण्याच्या विचारात श्रीनाथ होता. पण 2003च्या विश्वचषकासाठी एक अनुभवी जलदगती गोलंदाज आपल्याला पाहिजे अशी कर्णधार सौरव गांगुलीने इच्छा व्यक्त केली आणि सौरव गांगुलीच्या या विनंतीला मान देत जवागल श्रीनाथ 2003चा वर्ल्ड कप देखील खेळला आणि या मालिकेत 16 विकेट घेत भारताला अंतिम फेरीत घेऊन जाण्यात महत्त्वाचे योगदान दिले. यानंतर श्रीनाथ निवृत्त झाला. एका इंटरव्ह्यू मध्ये लवकर निवृत्त होण्याचे कारण विचारले असता श्रीनाथ म्हणाला होता, नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. आणि दुसरं कारण असंही होतं, इतक्या वर्षांच्या खेळाने श्रीनाथचे गुडघे आणि खांदे झिजले होते. श्रीनाथने 67 कसोटी सामन्यात 236 विकेट घेतले, तर 229 एकदिवसीय सामन्यात 315 विकेट घेतले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 533 विकेट श्रीनाथच्या नावावर आहेत.
आपल्या वैवाहिक आयुष्यात श्रीनाथ यांनी 2 विवाह केले. पहिली पत्नी ज्योत्स्ना यांच्याशी घटस्फोट घेऊन 2008 मध्ये त्यांनी पत्रकार माधवी पत्रावली यांच्यासोबत दुसरा विवाह केला. या दोघांनी सुखाचा संसार केला. त्यांना 2 मुलं देखील आहेत. जवागल श्रीनाथ आजही महत्त्वाच्या सामन्यात मॅच रेफरी म्हणून भूमिका बजावतात. मित्रांनो, भारतीय क्रिकेट इतिहासात कपिल देव सारख्या गोलंदाजांनी पाया रचला. श्रीनाथ सारख्याने इमारत उभी केली आणि म्हणूनच आज जसप्रीत बुमराह सारखे गोलंदाज कळस चढवण्यात यशस्वी होत आहेत. त्या काळात टीव्ही समोर बसून मॅच पाहताना समोरच्या एखाद्या खेळाडूने श्रीनाथला चौकार षटकार ठोकला की मनातून खूप वाईट वाटायचे. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना असं वाटायचं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला असं वाटायचं कारण जवागल श्रीनाथ हा आपला माणूस वाटायचा. मित्रांनो, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवागल श्रीनाथ ह्या म्हैसूर एक्सप्रेसला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.